ऐतिहासिक निवडणूक होणार आहे। या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार कोल्हापूर उत्तरचे राजेजी क्षीरसागर साहेब हे आमदार नसताना देखील 5 वर्षामध्ये हजारो कोटींचा निधी या कोल्हापूरच्या विकासासाठी त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे आणि विजय हा तर निश्चितच आहे, पण तो 50,000च्या लीडपेक्षा जास्त फरकानं क्षीरसागर साहेब निवडून येतील। आज प्रचाराची सांगता होत्या, यावेळी हजारो मोटरसायकल रॅली काढून आम्ही या ठिकाणी प्रचाराची सांगता करणार आहे। यामध्ये विरोधी पक्ष कुठं औषधाला सुद्धा दिसत नाही, विरोधी पक्षवाल्यांची डिपॉझिट जप्त होणार अशा पद्धतीचं आमचं एक नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। महायुतीचे सगळे आणि घटक पक्ष सगळे कार्यकर्ते एकत्र एक दिलानं आम्ही या ठिकाणी काम करतोय। या निवडणुकीच्या काळामध्ये पदयात्रा असू देत, कॉर्नर सभा असू देत, घर टू घर जाऊन प्रचार करण्याचा असू देत, मिसळ पे चर्चा असू देत किंवा अनेक वेगळ्या समाज जातीचे मोठे मोठे मेळावे असू देत, या सगळ्यामध्ये एक रान उठवलेला आहे। कोल्हापूर हे भगवे वादळ या ठिकाणी झालेला आहे। या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांचे हात बळकट करण्यासाठी, पुन्हा या महाराष्ट्रावरची महायुतीची सत्ता येण्यासाठी आम्ही इतक्या ताकदीने कामाला लागलेला आहे। 23 तारखेला फक्त आणि फक्त महायुतीचंच वातावरण सगळ्या महाराष्ट्रभर दिसेल, यामध्ये आम्हाला ते मात्र शंका नाही। ही निवडणूक आल्यानंतर हे अशा पद्धतीचं सगळं गढूळ वातावरण करण्याची पहिल्यापासून ही राजनीती आहे। यामध्ये 100% हे सगळं असत्य आहे, खोटं आहे, जनतेला माहीत झालेलं आहे। 100 कोटीचे रस्ते आल्यात, वर्क ऑर्डर निघाल्या, त्याची कामं सुरू झालेली आहेत। त्यामुळे आमच्या उमेदवारांनी सांगितलेलं आहे, हे जर खोटं असेल तर मी राजकारणात संन्यास घेतो, पण आरोप करणाऱ्यांनी हे खरं झालं तर आरोप करणाऱ्यांनी या राजकारणात संन्यास घ्यावा आणि व्हिडिओ कुठले तरी मागचे जुने काहीतरी काढायचे, लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचा, अफवा पसरवायच्या, हे सगळं आता ट्रेंड जुना झालेला आहे। याचा काही उपयोग होणार नाही। चॅलेंज आहे 23 तारखेला यांनी रस्त्यावर थांबायचं, एवढंच करावं आणि आमची विजयी मिरवणूक त्यांनी त्या ठिकाणी बघावी। याला काही उपयोग होणार नाही। आमचा उमेदवार ताकदीने निवडून येणार, यामध्ये आम्हाला कुठली शंका नाही। जनतेनं निवडणूक हातात घेतलेली आहे, जनतेनं मीच करेल ते सर्व हे नाही राहिलेलं। आज सगळा महाराष्ट्र, कोल्हापूर जिल्हा 10 पैकी 10 उमेदवार निवडून येतील, त्यातल्या आता 7 आले निवडून 100%। आम्ही सांगू शकतो कोण कोण येलेलं आहे, त्यामुळे राजेश क्षीरसागर तर या 10 मध्ये पहिला नंबर असणार आहे, यामध्ये शंका नाही।